मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने वासराला उडवले. प्राणीमित्रांनी केले वासरावर औषधोपचार. मातीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने वासराला उडवले. सदर अपघातात वासरू जखमी झाल्याची माहिती प्राणीमित्रांना कळताच त्यांनी जखमी वासरावर औषधोपचार केले आहेत. सदर अपघात हा रामसई खैरगाठी रस्त्यावर झाला आहे. महसूल व वन विभागाने उरण तालुक्यातील वनराई परिसरातून माती उत्खनन करण्याचा ठेका हा मातीचोर माफियांना कोणत्याही प्रकारच्या जागेवर जाऊन पाहणी न करता दिला आहे. त्यामुळे सदर मातीचोर माफिये पैशांच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करताना दिसत आहेत. त्यात काही मातीचोर माफियांनी आपला मोर्चा हा रानसई, चिर्ले, चिरनेर, विंधणे ग्रामपंचायत हद्दीत वळवला आहे. मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका डंपरने रविवार दिनांक 9 रोजी आपली तहानभूक भागवण्यासाठी जाणाऱ्या एका वासराला उडवण्याची घटना घडली. या झालेल्या अपघातात वासरू जखमी झाल्याने डंपर चालकांनी पळ काढला आहे. या अपघाताची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य काशीनाथ खारपाटील यांना मिळताच त्यांनी चिरनेर येथील पशुवैद्यकीय कर्मचारी प्रमोद मोकल यांच्याकडून प्रथमोपचार करून घेतले. मात्र मातीचोर माफिये पैशाच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करून माणसांप्रमाणे मुख्य प्राण्यांना बेधडक त्यांच्याही जीवनाशी खेळत आहेत. तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्राणी पक्षी मित्र महसूल व वन विभागाला विचारत आहेत. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.